नमस्कार मंडळी, आज आपण चाललेलो आहोत पलूसला, जे मिरजच्या जवळ आहे आणि सांगली जिल्ह्यात येतं। आणि आपण एक अशा खाद्य भ्रमंतीसाठी जाणार आहोत जिथं आपल्याला आज एक नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे। आपल्याकडे त्याला चित्तर म्हणतात। हेच खाण्यासाठी आम्ही पलूसमध्ये गेलो होतो। हॉटेल स्टार धाबा म्हणून आहे, तिथे गेलो होतो। आमचे सगळे परममित्र होते। त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर ह्या अशा चुलीवरच्या भाकऱ्या आणि बाजरीच्या भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या, ह्या अशा त्या महिला मंडळी अगदी एक नंबर करत होत्या। आणि कडक भाकरी ही त्यांची खासियत होती। आणि हा असा हॉटेलचा ॲम्बियन्स होता। हॉटेलला गर्दी खूप असते। हॉटेल नावाजलेलं आहे पलूसमध्ये। तिथं तंदुरी पण मिळते। तिथलं नाव वेगळं आहे, काही वेळेला क्लेव म्हणतात, लावी, बटेर अशी वेगवेगळी नावं। आमचे परम मित्र आहेत, आमचे लॅबचे जवळचे मित्र दत्तात्रय यादव, हे अशोक अण्णा आहेत। हे असे आम्ही सगळेजण तिथं जेवण्यासाठी गेलो होतो। सुरुवातीला त्याने सॅलेड दिलं। हे सॅलेड बघू शकता, एक नंबर क्वालिटीचं सॅलेड। आणि नंतरनं तिने आम्हाला दिलं ते अळणी रस्सा। कशाचा? चित्तूरचा। चित्तूर हा पक्षी असतो अगदी छोटा, कोंबडीपेक्षा पण छोटा असतो। खाण्यासाठी एक नंबर लागतो। आणि ते चित्तूर खाण्यासाठीच आम्ही खास तिकडे गेलो होतो। हे अळणी रस्सा तिने दिला। अळणी रस्स्याचा आम्ही आस्वाद घेतला। एक नंबर क्वालिटी, एक नंबर म्हणजे एक नंबर। मग त्यानंतर आम्हाला त्यांनी सोलकढी दिली। सोलकढी पण त्यांची उत्कृष्ट होती। मग हे ते हॉटेलचे मॅनेजर होते, जरा जास्तच खवाट होते, कारण आम्हाला ते बाकीचं काही शूट करण्यासाठी देत नव्हते। तरी पण आम्ही केलं। हे नंतर त्यांनी सॅलेड दिलं आम्हाला। हे आमचे दत्तांना, दत्तात्रय यादव, हे अळणी रस्सा। त्यांनी घेतलं होतं मटण, चिकन, आणि आम्ही घेतलं होतं चित्तूर। रोटी प्लस त्यांना बाकीचं मटण, मटणाचा रस्सा, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं जाऊन ट्राय केल्या। मटणची क्वालिटी पण त्यांची एक नंबर होती। हे बघा, मटणाचे पीस खतरनाक होते। सगळ्यांना त्यांनी दिलं। आम्ही मटण पण घेतलं होतं, चिकन पण घेतलं होतं आणि चित्तूर पण घेतलं होतं। पण चित्तूर खास आमच्यासाठी घेतलं होतं, कारण ती तिथली लोकल आहेत, त्यांना कायमच मिळतं। हे बघा, चित्तूरची थाळी खतरनाक आहे ना, एक नंबर अशी। आणि हे तंदुरी चित्तूर, आणि हा त्याचा लाल रस्सा खतरनाक। हा खतरनाक रस्सा आणि त्याच्यासोबत तंदूर, हे असं मस्तपैकी आम्ही भाकरी अशी चुरून घेतली, पूर्ण अशी चुरून घेतली। चुरायला पण तिने आम्हाला एक सेपरेट हे दिलं होतं। आणि त्यामध्ये आपलं यथेच्छ असा रस्सा पूर्ण टाकायचा, अगदी भरपूर टाकायचा। अगदी त्या भाकऱ्या आहेत ना, पूर्ण भिजूस तोपर्यंत तो रस्सा जो आहे तो टाकायचा त्यामध्ये। त्या भाकऱ्या पूर्ण भिजल्या पाहिजेत, पूर्ण भाकऱ्या त्यामध्ये भिजल्या पाहिजेत, त्याशिवाय त्याला अशी चव येत नाही। पूर्ण भाकऱ्या भिजल्यानंतर ना त्याला अशी चव येते, गरम गरम होतं ते खायला, तर एक नंबर लागत होतं। एक नंबर म्हणजे एक नंबर पलूसला, क्वालिटी म्हणजे क्वालिटी। आणि तंदुरी तर तिने दिली होती, ती तर असली भारी होती। आपली चिकन तंदुरी एवढी चांगली लागत नाही, त्याच्या 100 पटीनं ही चित्तूरची आपल्याला तंदुरी दिली होती। हे बघा, खतरनाक, एक नंबर असं जेवण, एक नंबर असं चित्तूर, अप्रतिम अशी क्वालिटी। हे आमचे परममित्र दत्तात्रय यादव, हे आमचे परममित्र अशोक जाधव, हे सगळे आम्ही लॅब टेक्निशियन आहोत, पण आमचे जवळचे मित्र आहेत।
सगळीजण, हे तिघं तिघही आम्ही यथेच्छ जेवणाचा आस्वाद घेऊन असं 2-3 भाकऱ्या यथेच्छ चुरून खात होतो. सोलकढी सोबत रस्सा सोबत सॅलेड. हे आमचे बंधू होतेच संदीपदा. आम्ही सगळीजण मिळून यथेच्छ जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांचा राईस पण त्यांचा 1 नंबर क्वालिटीचा होता. थोडा जिरा राईस होता पण ठीक आहे, हरकत नाही. पण त्यातल्या त्यात तिने क्वालिटी दिली होती. जेवणाचा आस्वाद एवढा भारी वाटला मला की परत एकदा त्यांच्या हॉटेलला मला 100% भेट द्यायला लागते. सगळं झाल्यानंतर मग आमच्या मित्रांनी बिल काउंटरला जाऊन बिल भागवून घेतलं. थोडं खडीसाखर बडीशेप वगैरे घेऊन मग आम्ही आमच्या मार्गस्थ गावी निघालो. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.